10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माल धक्क्यातील ठेकेदारी आणि 10 लाखांच्या खंडणीच्या वादातून एका हमाल नेत्याच्या 14 वर्षीय नातवाची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला होता. मात्र गेल्या 4 दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड निलेश गडदे याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. माल धक्क्यातील ठेकेदार बाळू बंडगर आणि त्यांचे साथीदार लक्ष्मण खरात यांच्याकडे संशयित हल्लेखोर निलेश गडदे याने रेल्वे माल धक्क्यावरील ठेका मागितला होता किंवा थेट 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. निलेशने थेट खरात यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत ही धमकी दिली होती की पैसे नाही दिले तर जिवंत मारून टाकेल. याच धमकीची तक्रार देण्यासाठी जेव्हा बाळू बंडगर, त्यांचा मुलगा मारुती बंडगर आणि लक्ष्मण खरात हे तिघेही जत पोलीस ठाण्यात गेले होते. अगदी त्याचाच राग मनात धरून कुख्यात निलेश गडदे आणि त्याच्या साथीदारांनी बाळू बंडगर यांचा निष्पाप नातू 14 वर्षांचा वेदांत बंडगर याच्या डोक्यात थेट गोळी झाडली आणि त्याची निर्घृण हत्या केली. एका अल्पवयीन मुलाची घरात घुसून अशा प्रकारे हत्या झाल्याने सांगलीत प्रचंड खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासात हा माथाडी कामगारांमधील जुन्या वादाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुख्य आरोपी निलेश गडदे आता पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याचे इतर 3 साथीदार अजूनही फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.